अहिल्यानगर विविध प्रकरणात कारवाई न झाल्याने 16 मार्चला एसपी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा रिपब्लिक सेनेने दिला आहे। अहिल्यानगर शहरातील काही गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेच्या वतीने 16 मार्च 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी देविदास शेंडे यांच्यावर बेकायदेशीर सावकारकी केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच शुभम शिंदे यांच्यावर दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ले प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी 2.5 ते 3 महिने उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले। तसेच वैशाली विशाल निमसे व वैशाली मारुती निमसे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या प्रकरणातही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय एका माजी सैनिकाच्या घरावर एका व्यक्तीने घराची भिंत पाडून बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे। या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असून त्यावरही कारवाई होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या सर्व प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस उप अधीक्षक यांना वेळोवेळी भेटून निवेदन देण्यात आले। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, मात्र अद्यापर्यंत कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये न्याय मिळावा आणि संबंधितांवर तत्काळ कारवाई व्हावी या मागणीसाठी 16 मार्च 2026 रोजी जेव्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पीडितांसह रिपब्लिक सेनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा बबिता शिंदे व नेहा जावळे, जिल्हा कार्य अध्यक्ष बाळू वाघमारे, महिला आघाडीच्या सचिव मंगल वरकडे, संघटक सविता कवडे, माधुरी शिंदे, पीडित मुलीची आई माधुरी शिंदे, जयश्री निमसे, वैशाली निमसे तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणामध्ये तातडीने कारवाई न झाल्यास पुढील घडामोडींसाठी संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार असतील असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। आज आम्ही रिपब्लिकन सेना अहिल्यानगर च्या वतीने या नगर शहरामध्ये जे गुन्हे घडत आहेत त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला का नाही अशी आम्हाला शंका या ठिकाणी वाटते। आम्ही गेल्या 2-3 महिन्यापासून की जे वैशाली निमसे आणि विशाल निमसे यांना दिले गेलेले व्याजाने सावकारकीचे पैसे 5 लाख रुपये देऊ केलेले 4.5 लाख रुपये दिले, व्याज कट करून घेतलं। त्यानंतर त्यांच्याकडून 9 महिने व्याज घेतलं। 9 महिने व्याज घेतल्यानंतर ती व्याज घेणारा सावकारकी बेकायदेशीर हा पोलीस कार्यरत असलेला देविदास शेंडे याच्या विरोधात आम्ही एसपी कार्यालय एसपी साहेबांना समक्ष भेटून आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिले। त्यानंतर आम्ही उपनिबंधक देखील बेकायदेशीर सावकारी विरोधात आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिले, पण आम्हाला आतापर्यंत त्या पोलीस असलेल्या शेंडेवर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही। म्हणून आम्ही आज या ठिकाणी आणि दुसरे आमचे त्या भिंगार शहरामध्ये एक चांगला उत्कर्ष असलेला शुभम शिंदे की स्वतःची मोलमजुरी करून आपलं कुटुंबांचं उदरनिर्वाह करणारा मागील झेंडा लावण्याच्या कारणावरून जे त्याला काही गुंड प्रवृत्तीच्या पोरांनी मुलांनी त्याला जीव घेणे हल्ला झाला, तो जीव घेणे हल्ला इतका भयंकर होता की पूर्णपणे त्याला जीवच मारण्याच्या हेतूने त्या ठिकाणी त्याच्यावर हमला केला गेला। पैता असेल, रॉड असेल, त्याच्यामध्ये त्याला पाय फ्रॅक्चर झाले, त्याचे डोक्यात मध्ये मोठे वार झाले। दुर्दैवाने तो मुलगा वाचला आजही, पण तो अपंग तत्वावर आपल्या कुटुंबाबरोबर राहत आहे। 27/12/2000
25 रोजी त्याच्यावर जो हल्ला झाला आणि हल्ला होत असताना त्याची घरातली त्याची आई स्वतः भिंगार कॅम्पला फिर्याद देण्यासाठी गेली असताना तिथल्या पीआयनी त्या शिवमच्या आईला फिर्याद तर सोडा पण काहीतरी वेगवेगळे शब्द वापरून त्यांना दडपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. पण शिवमच्या आईने तो गुन्हा दाखल करत असताना त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने जर ऍट्रिसिटी दाखल त्याच्यामध्ये केलेली नाही. आम्हाला असं वाटतं की त्या भिंगारचे पीआय आरोपीला पाठीशी घालत आहेत किंवा या आरोपी संगमाताने त्यांनी काय मोठी आर्थिक तडजोड केली काय. कारण की आज गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून जर त्यांना आरोपीवर सापडत नसेल तर त्या शिवमच्या कुटुंबाने नेमकं न्याय मागायचा कोणाकडे. म्हणून सर्वसामान्यच या ठिकाणी न्याय मागणं अत्यंत कठीण झालेले. म्हणून जिथं अन्याय होत असेल तिथं सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेना सक्षम आणि सर्वांना सहकार्य करणारी ही रिपब्लिकन सेना आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी आव्हान करतो, जर येत्या 8 दिवसात परत एक 8 दिवसाचं आव्हान करतो की त्या बेकायदेशीर सावकारी करणारा पोलीस करत असलेला शेंडे याच्यावर जर कारवाई करून या निमशे कुटुंबाला न्याय दिला नाही तर आम्ही त्यानंतर शिवम शिंदे जे मारेकरी 8 दिवसात जर अटक करून भिंगार कॅम्प पोलिसांनी त्या ठिकाणी जर कारवाई केली नाही तर 16 तारखेला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही शिंदे कुटुंबातले आणि निमशे कुटुंबातले सर्व रिपब्लिकन सेना महिला आघाडी असेल, रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी बेमुदत उपोषण करणार आहोत. होणाऱ्या परिणामास पोलीस प्रतिसाद द्यायला जबाबदार असेल. ते आमच्या या ठिकाणी माजी सैनिक असलेले त्यांची पत्नी विधवा सुशीला बाबाजी आव्हाड या पाईपलाईन रोड या ठिकाणी राहतात आणि तिथे राहत असताना त्यांच्या जे काही घराचं वॉल कंपाऊंड आहे हे वॉल कंपाऊंड गेल्या 6 महिन्यापासून पाईपलाईन रोडचा असलेला बीजेपीचा कार्यकर्ता बेकायदेशीरपणे त्या देशाची सेवा करणारा माजी सैनिक त्यांच्या पत्नीला दमदाटी करून त्यांचे भिंतीचे वॉल कंपाऊंड तोडतो. त्या वॉल कंपाऊंड तोडल्यानंतर त्या स्वतः एसपी साहेबांना देखील 16 तारखेला भेटल्या. एसपी साहेबांनी संबंधित पोलीस स्टेशन तोफखाना या ठिकाणी आदेश दिले की त्यांना बोलवून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करा. पण आज तरी ती देखील कारवाई झालेली नाही. नेमकं या सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा म्हणून रिपब्लिकन सेना हे सर्वांसंघ असेल त्यांना न्याय देण्याचं काम करते. रिपब्लिकन सेना सचिव आज आम्ही इथं म्हणजे नाही का वैशाली निमसे देवीदास शेंडे यांच्याकडनं म्हणजे त्यांनी तिला व्याजाने पैसे दिले होते. सगळ्यात तिने 9 महिने त्यांना व्याज दिलं आणि आम्ही त्याचं निवेदन एसपी ऑफिसला दिलेलं आहे. तरी त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शुभम शिंदेला 27/12/2025 रोजी त्याला मारहाण करण्यात आलेली. त्याची पण कारवाई काही करण्यात नाही आलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की ते म्हणले होते की आम्हाला 8 दिवसात आम्ही आरोपीला अटक करू, पण आज तर म्हणजे आज तारखेपर्यंत सुद्धा त्या माणसाला अटक केलेली नाही. तर आज जर ह्याच्यावर काही जरी झालं नाही तर त्याचा 16 तारखेला आम्ही अमरण उपोषण करणार आहे. रिपब्लिकन सेना त्यांच्या पाठीशी उभा आहे. संतोष शिंदे, माझा मुलगा शुभम संतोष शिंदे, त्याला डिसेंबरच्या 27 तारखेला इतकं मारहाण केलं, जीव मारलेलं आहे आणि गुन्हा दाखल असताना सुद्धा मुलांचा तरी पकडलेलं नाहीये त्यांना कोणाला. ते फुले आमचे प्राप्त होतं आणि रिपब्लिक सेनेच्या इथे मी 16 तारखेला उपोषणाला बसणार आहे.